पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच इतर विभाग परिसरातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते। या अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल हे सदर चोरट्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराद्वारे सदर गुन्हेगार हा पळसपे परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकाने येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आतापर्यंत 11 दुचाकी चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। पनवेल शहर पोलीस ठाणे, कामोठे पोलीस ठाणे, खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते। या संदर्भात सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहपोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, अजित कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई, मानसिंग पाटील, माधव इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अभय सिंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सूर्यवंशी, निलेश पाटील, दीपक डोंगरे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी आदित्य ठाकूर हा पळसपे परिसरात असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने आतापर्यंत 11 दुचाकी चोरीची वाहने कबूल केली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यातील 7 वाहने, 1 कामोठे पोलीस ठाणे, 1 खांदेश्वर पोलीस ठाणे, 1 पेण पोलीस ठाणे आदींचा समावेश आहे। या आरोपीच्या अटकेमुळे अजूनही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।